नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून। आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलैपर्यंत चालेल। पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। अमरावती मतमोजणी पूर्वीच भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयाचे बॅनर लागले। जिल्ह्याचे विकास पुरुष असा बॅनरवरती उल्लेखही करण्यात आला। सोलापूर विधान परिषद महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर आता निकालाआधीच झळकू लागले। बार्शीमध्ये हे बॅनर झळकलेत। निकाल विजयाचे लागल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उठली। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी बैठक घेतली। कार्यकर्त्यांशी संवाद साधून शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय ओमराजे निंबाळकरांनी घेतला। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली। लव्ह जिहाद आणि लँड जिहादचे समर्थन करणाऱ्या ठाकरेंची दयनीय अवस्था झाली असं त्यांनी म्हटले। विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करणं ही सरकार, सभापती आणि अध्यक्ष यांची जबाबदारी आहे। विरोधी पक्षनेता हे एक घटनात्मक कर्तव्य सरकारनं पूर्ण केलंच पाहिजे असं मत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे। ऑपरेशन टायगरची जबाबदारी आमदार तानाजी सावंत यांच्यावरती होती आणि त्यांनी ती ऑपरेशन फते करून दाखवले अशी भावना सावंत यांच्या समर्थकांनी व्यक्त केली। सुषमा अंधारेंच्या टीकेवरून भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सवाल केलाय। खासदार तुमचे फुटले, यामध्ये गृहमंत्री अमित शहांचा संबंध काय असा सवाल त्यांनी अंधारेंना उपस्थित केला। मंत्री गिरीश महाजन यांनी आक्षेपार्ह फोटो प्रकरणी प्रतिक्रिया दिली। फोटोमध्ये छेडछाड करण्यात आली असून याबाबत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे। पवनराजे निंबाळकर हत्येच्या निकालावरती ओमराजे निंबाळकरांनी नाराजीचा सूर उमटवलाय। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या निकालाविरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत भाष्य केले। विरोधी पक्षनेतेपद हे एक घटनात्मक पद आहे। विरोधी पक्षनेतेपदाचं अस्तित्व सत्ताधारी पक्षाच्या बरोबरीचं असलं पाहिजे असंही जाधव म्हणाले। पावसाळी अधिवेशनाच्या चहापानावरती विरोधकांनी बहिष्कार टाकला। ज्यांना कारभार येत नाही त्यांच्यासोबत चहा पिणे योग्य नाही अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली। सरकारच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा झाली नसल्याचं कारण देत विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार टाकला। लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या समस्यांवरून मवियानं सरकारवरती टीका केली। राज्यामध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आहेत। मूळ मुद्द्याला बगल देण्याचं काम सध्या सुरू आहे, त्यामुळे चहापानाला न जाण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटील यांनी दिली। खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीचं कारण सांगितलं। आमच्यावरती अविश्वास दाखवला आणि काम होत नसल्यानं हे पाऊल उचललं असं ते म्हणाले। नागेश पाटील आष्टीकरांनी पक्ष सोडण्याच्या दिलेल्या कारणांवरती सुषमा अंधारेंनी उत्तर दिलं। नागेश आष्टीकर यांनी दिलेले कारण तकलादू आहेत। मान मिळत नव्हतं, मग उमेदवारी कशी मिळाली असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला। आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, लवकर तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। ओमराजे निंबाळकरांनी कुठल्याही अटी शर्थींविना शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी सोपवली ती यशस्वीरित्या पार पाडली असं वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी। भाजपवरती टीका करण्याऐवजी राऊतांनी आपल्या पक्षाचं आणि वर्तमानपत्राचं काम बघावं असं टोला आशिष शेलारांनी लगावला। मी गद्दारांना सांगेन मशाली अजूनही पेटतायत असा इशारा ठाकरेंनी फुटीरांना दिलेला आहे। कोकणातील आंबा काजू उत्पादक मच्छीमार आणि राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवत मंत्री नितेश राणेंनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला। नाशिक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिलीप खैरे यांचं येवल्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं। दिलीप खैरे यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली।